नमस्कार, मी अमृता. महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत. पाहूयात हेडलाईन्स. एफआरपी साठी राज्य सरकार केंद्राकडून मागणार मदत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्र्यांची घेणार भेट. एफआरपीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारचा विचार. सहकार मंत्र्यांची माहिती. 14 एप्रिल पर्यंत जर हा विषय मार्गी लागला नाही, तर स्मारकाचं उद्घाटन झालं नाही, तर मात्र 14 एप्रिल नंतर रिपब्लिकन पक्षाला सुद्धा याच विषयावर आंदोलन करावं लागेल. राजू शेट्टींपाठोपाठ रामदास आठवलेंनीही आपल्याच सरकारच्या विरोधात थोपटले दंड. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न 14 एप्रिल पर्यंत सोडवला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. नाशिकमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात लष्करी जवानांचा हल्ला. पोलीस ठाण्याची तोडफोड. पोलिसांच्या गाड्याही मोडल्या. लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याचा राग. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली. प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन योग्य कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच वर्षभरातच झाली बकोरियांची बदली. फेमा कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई. अविनाश भोसलेंना 1,83,00,000 रुपयांचा दंड. एकोणीसशे 98 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला मोठा धक्का. 5 वर्षांच्या शिक्षेच्या स्थगिती देण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केला रद्द. मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या पतंगांनी. पतंग उडवा पण पक्ष्यांना हानी न पोहोचवता. पर्यावरण प्रेमींचं आवाहन. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निभावलं बाबांचं कर्तव्य. मुलगी दिविजयच्या शाळेतल्या डॅडी डे मध्ये सहभागी झाले मुख्यमंत्री. एफआरपी साठी केंद्र सरकार मदत करू शकतं का, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटणार आहे. राज्यामध्ये फक्त 17 साखर कारखान्यांनी एफआरपी नुसार दर दिलेला आहे. 160 कारखान्यांनी एफआरपी नुसार दर देणं नाकारलेलं आहे. येत्या 8 दिवसात एफआरपी नुसार दर दिला नाही तर साखर जप्त करण्यात येईल अशी नोटीस या कारखान्यांना बजावली आहे, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. साखर कारखानदारी अडचणीत येऊ नये म्हणून एफआरपीचा दर आणि साखर कारखान्यांनी दिलेला दर यांच्यामधला फरक केंद्र देऊ शकेल का, या संदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याचं आणि केंद्राशी चर्चा करणार असल्याचंही सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ह्या 8 दिवसामध्ये कारखान्यांनी काही ना काही व्यवस्था करावी. बरोबरीने सरकारने सुद्धा त्यांना एफआरपी देण्यामध्ये मदत करावी. या दृष्टीने आम्ही काही ना काही पावलं उचलतो. 17 तारखेला सकाळी 10:30ची अपॉइंटमेंट दिल्लीमध्ये फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलींची मिळाली आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय, मी, त्याच्यानंतर रावसाहेब दानवे आमचे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्याकडे अन्न पुरवठा खाता आहे अजूनही, त्यांचा राजीनामा वगैरे होईपर्यंत, त्याच्यानंतर सांगलीचे खासदार संजय काका पाटील, खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त शर्मा, साखर सचिव शर्मा, असे सगळेजण मिळून आम्ही 17 तारखेला सकाळी 10:30 वाजता जेटलींशी बसणार आहोत. फोनवरून झालेल्या चर्चेमध्ये काही ना काहीतरी यात पॉझिटिव्ह मार्ग काढू असं त्यांनी म्हटलं आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या साखर कारखान्यांना पॅकेजच्या स्वरूपातल्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी नुसार दर देणं शक्य नाही, असं राज्य सरकारच्या ऊस दर नियंत्रण मंडळातल्या खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी सुधीर दिवे यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी नाही, देशातही 20 लाख टन साखर पडू नये, त्यामुळे साखरेचे दर प्रचंड खाली आलेत. त्यामुळे साखरेला दर नसल्यामुळे एफआरपी प्रमाणे दर देणं कारखान्यांना शक्य नसल्याचंही दिवे यांनी सांगितलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने साखर कारखान्यांना मदत देण्याची मागणी देखील दिवे यांनी केली आहे. साखरेचे दर हे प्रोडक्शन कॉस्टपेक्षा कमी झाले असल्यामुळे आणि साखर तयार झाल्यानंतर बँकेलाही प्लेज करतो आम्ही आणि बँक जे पैसे देते तेच आम्हाला एफआरपी प्रमाणे पैसे देण्याइतपत देत नसल्यामुळे बँक जेवढी उचल देत आहेत तेवढीच उचल जशीच्या तशी आम्ही शेतकऱ्याकडे वळती करतोय.
परंतु हे मान्य करावं लागेल की ती FRP प्रमाणे होत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज उस्मानाबादमध्ये आंदोलन केलं. स्वाभिमानीच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी उस्मानाबादच्या विशेष लेखा परीक्षकांचं कार्यालय फोडलं. तोडफोड करून हे कार्यकर्ते फरार झालेत. जिल्ह्यातले साखर कारखाने शेतकऱ्याला ऊसाच्या FRP नुसार दर देत नसल्याने तक्रार करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते ऑफिसमध्ये गेले होते, पण तिथे अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाहूयात पुढची बातमी. लष्कर आपल्या शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे, पण लष्करी जवानांनी शिस्त मोडून चक्क पोलीस स्टेशनवरच हल्ला केल्याची गंभीर घटना नाशिकमध्ये आज घडली. नाशिकमधल्या उपनगर पोलीस स्टेशनमध्ये काही लष्करी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून 80 लष्करी जवानांनी पोलीस स्टेशनवरच हल्ला चढवला. सामानाची प्रचंड नासधूस केली. आवारातल्या पोलिसांच्या गाड्याही फोडल्या. या हल्ल्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. तणाव निवळण्यासाठी पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. हे सर्व जवान देवळाली कॅम्पमधले आहेत. या हल्ल्यात सामील असलेल्या 80 पैकी 20 जवानांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात आता मी उभा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो आर्मीच्या काही जवानांनी या ठिकाणी येऊन तोडफोड केलेली आहे. शासकीय कामात अडथळा केला म्हणून एका आर्मी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच राग येऊन आज 150 आर्मीचे जवान या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो गाड्यांची मोडतोड केली आहे आणि पोलिसांनाही मारहाण केली आहे. यामध्ये 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. विशेष बाब म्हणजे या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षका नम्रता देसाई यांनाही या ठिकाणी कोंडून ठेवण्यात आलेलं होतं. कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. पुढची बातमी पाहूयात. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बकोरिया यांची बदली झाली. याबाबतची पूर्ण माहिती घेतली असून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. पुणे पालिकेमध्ये नियुक्ती होऊन बकोरियांना अजून 1 वर्षही झालेलं नाहीये आणि त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे यामागे राजकीय दबाव आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय. बकोरियांच्या बदलीला काही स्वयंसेवी संस्थांनी विरोध केलाय आणि आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय. निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या ठेकेदारांच्या विरुद्ध बकोरियांनी अहवाल दिला होता. ठेकेदारच नाही तर महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांवर पण त्यांनी अतिशय कठोर कारवाई केली होती आणि एक शिस्त आणायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशा प्रकारची शिस्त ज्यांना आवडत नाही अशा काही मंडळींनी कट करून मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे याचा प्रस्ताव ठेवला असावा आणि अजून त्यांना इथली पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी हे केलं असावं असा आमचा समज आहे. कारण अदरवाईज गेल्या 10 वर्षामध्ये आघाडीच्या राज्यामध्ये जशा बदल्या अशाच होत होत्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या, तशीच प्रथा जर युती सरकार पण पुढे चालवणार असेल तर मग आजचे दिन नक्की येणार कसे. राजू शेट्टींच्या पाठोपाठ आता रामदास आठवलेंनी देखील आपल्याच सरकारच्या विरोधात दंड ठोपटलेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न 14 एप्रिलपर्यंत सोडवला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा आठवलेंनी दिलाय. हिंदू मिलच्या स्मारकाबद्दल 14 एप्रिलला त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्याच्यापूर्वी ज्या काही सगळ्या त्रुटी आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि जर 14 एप्रिलपर्यंत जर हा विषय मार्गी लागला नाही, जर स्मारकाचं उद्घाटन झालं नाही तर मात्र 14 एप्रिल नंतर रिपब्लिकन पक्षाला सुद्धा याच विषयावरती आंदोलन करावं लागेल आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही. जरी सरकार आपलं असलं तरी सरकारने या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. या मागणीसाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल, पण ते आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येईल असं मला वाटत नाही. गुजरात सीमेजवळ असलेल्या दमणगंगा, नारपार, मांजरपाडा या योजनेचं पाणी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जातोय असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. त्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक होणार असल्याचा इशारा देखील भुजबळ यांनी दिलाय. ते येवल्यामध्ये बोलत होते. येवल्यात पतंग महोत्सवाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. बाकीच्या सुद्धा सगळ्या ठिकाणचं जे आहे जे महाराष्ट्राचं पाणी आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही जाता कामा नये. कोणाच्या आम्ही विरुद्ध अशाचा भाग नाही, पण महाराष्ट्राचं पाणी जे आहे त्याच्या वाट्यात ते पाणी कुठेही जाता कामा नये. अर्थात आता हे जे काही चाललेलं आहे ते काही लोक पाहत आहेत आणि माझी खात्री आहे की लोकांच्या सुद्धा लक्षात येईल की नक्की काय चाललेलं आहे, याच्या पाठीमागे राजकारण काय चाललेलं आहे किंवा याच्या पाठीमागे कोणाच्या शक्ती काम करतायत. आणि मी सांगतो की एक दिवस असा येईल की निश्चितपणे आम्ही सगळे जे आहेत या बाबतीमध्ये आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये उतरणार आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी कुठे जाऊ द्या. महाराष्ट्र नामामध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात पुणे
महापालिकेला मुळा मुठा नदीपात्रातल्या रस्त्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने दिला दणका. पुणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिलेला आहे. मुळामुठेच्या नदीपात्रातला विठ्ठलवाडी ते बायपास रस्त्यापर्यंत तयार केलेला रस्ता काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हा रस्ता 15 दिवसात काढून टाकावा लागणार आहे. त्याऐवजी इथे एलिव्हेटेड रस्ता होईल. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. राज्यातले बडे धरण कंत्राटदार अविनाश भोसले हे अंमलबजावणी संचालनालयाच्या दंडात्मक कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आलेत. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने अविनाश भोसलेंना तब्बल 1,83,00,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. 2007 सालचं हे प्रकरण आहे. भोसलेंना त्यावेळी मुंबई विमानतळावरच फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. सोलापुरात कालपासून सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात झाली. सिद्धरामेश्वराचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. दर्शन मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांचे गालिचे घालण्यात आलेत. या यात्रेला 900 वर्षांची परंपरा आहे. आज या यात्रेमध्ये अक्षता सोहळा साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्र नामात यानंतर एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. हातातोंडाशी आलेल्या उभ्या शेती पिकामध्ये स्वतःहून अख्ख्या गावाची जनावरं कधी कोणी चरायला सोडेल का? काहीशी अशक्य वाटणारी ही गोष्ट आहे. पण परभणीमध्ये एक असा अवलिया शेतकरी आहे की ज्याने आपलं अख्खं 20 एकरांचं शेत पंचक्रोशीतल्या जनावरांसाठी चरण्यासाठी खुलं करून दिलेलं आहे. पाहुयात एक रिपोर्ट. हे असं हुरड्यात आलेलं हिरवगार ज्वारीचं शेत, टंचदार दाण्यांनी भरलेली आकडेदार कणसं आणि ह्याच्यात म्हणे अख्ख्या गावाची जनावरं सोडून द्यायची. छे, पण असाही दिलदारपणा दाखवणारं कोल्हे कुटुंब आपल्या परभणीत आहे. पाथरी तालुक्यातल्या कासापुरी गावातलं हे कोल्हे कुटुंब दरवर्षी पंचकृषीतल्या जनावरांसाठी हा असा वनभोजनाचा उपक्रम राबवत आहे. आणि तोही सागर संगीत. भरल्या शेतात जनावरं चरायला सोडण्याआधी उभ्या पिकाची ही अशी विधिवत पूजाही केली जाते. माझ्या लहानपणापासून हा कार्यक्रम आहे. माझे आजोबा हा कार्यक्रम चालवत आले होते. त्यांच्या म्हणणं असं की गायीची सेवा केल्यानंतर जे आशीर्वाद मिळतो तो माझ्या लेकरा बाळांना नातरुंडाला पतरुंडाला मिळेल म्हणून त्यांनी हे कार्यक्रम सुरू ठेवला. त्यांचं नशीबच मोठं, त्यांच्या मुलांनी सुद्धा हा पुढे चालू ठेवला. रामेश्वर कोल्हे यांच्या वडिलांनीच 70 वर्षांपूर्वी ही गोधन वनभोजनाची परंपरा सुरू केली आणि ती आज तागायत सुरू आहे आणि यापुढेही सुरूच राहणार असल्याचं रामेश्वर कोल्हे सांगतात. हा उपक्रम 70 वर्षापासून चालू आहे. आमचे वडिलांनी चालू केला. हा सुरुवातीला असाच एक वेळ दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडल्यानंतर जनावरांना चारा बिरा नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी ते शेतात, आमचं 16 एकर शेत आहे स्वतःच्या मालकीचं, आणि त्यांनी अर्ध्या शेतात समजा उत्पन्न घ्यायचं आणि अर्ध्या शेतात सप्ताह करायचं असं ठरवलं आणि त्यांनी सुरू केला जनावराला चारा म्हणून. मध्यंतरी बळीराजाच्या अप्पलपोटीपणाविषयी भरपूर काही लिहिलं आणि बोललं गेलं. पण हाच बळीराजा केवळ मुक्या जनावरांना भरपेट अन्न मिळावं म्हणून आपलं भरलं शेतच अख्ख्या गावाच्या जनावरांसाठी खुलं द्यायलाही अजिबात मागे पुढे पाहत नाहीये. या उपक्रमातला परंपरा हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवला तरी यामागचा विचारच किती मोठा आहे हेही समजून घेतलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे दुष्काळाने होरपळलेल्या परभणीत घडतंय. म्हणतात ना, जगात जर्मनी तर भारतात परभणी, तेच खरं. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. आणि यासोबतच महाराष्ट्र नामामध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.